धराशिव में जरेंगे पाटिल ने की बैठक। चलो मुंबई आंदोलन की तैयारियों को लेकर दी अंतिम रूपरेखा। धराशिव में जरंगी पाटिल ने की बैठक। चलो मुंबई आंदोलन की तैयारियों को दी अंतिम रूपरेखा। धराशिव जिले में मराठा आरक्षण की मांग को लेकर चर्चित सामाजिक कार्यकर्ता जरंगे पाटिल ने एक महत्वपूर्ण बैठक की। ये बैठक चलो मुंबई आंदोलन की तैयारियों को लेकर आयोजित की गई, जिसमें जिले के कई मराठा संगठनों और मुस्लिम समाज से मुलाकात लेकर उन्हें समर्थकों ने भाग लिया। जरंगे पाटिल ने बैठक के दौरान स्पष्ट किया कि मराठा समाज के साथ अब और अन्याय बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने कहा कि सरकार की ओर से मराठा आरक्षण के मुद्दे को लेकर लगातार टालमटोल की जा रही है, जिससे समाज में भारी आक्रोश है। इस आंदोलन के तहत जिले से बड़ी संख्या में लोग मुंबई कूच करेंगे और सरकार के सामने शांतिपूर्ण ढंग से अपनी मांग रखेंगे। जरंगी पाटिल ने सभी कार्यकर्ताओं से अनुशासन, एकता और अहिंसा का पालन करते हुए आंदोलन को सफल बनाने की अपील की। बैठक के अंत में आंदोलन की रूपरेखा तैयार की गई और प्रत्येक जिले से आने वाले जत्थों की जिम्मेदारियां भी तय की गई। देऊ मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये। तसं या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जी आहे ती मराठा समाजाची आहे. लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजाचे, पण ते का आवाज उठवत नाहीत? समाजाबरोबर काय नाही. तीच तर अडचण आहे ना आमची. तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत काय करावं, तीच प्रॉब्लेम आहे. आता ते येत नाहीत त्याला आम्ही काय करावं, पण आता आम्ही सिद्ध केलंय ना. गोरगरिबांची लढाई गोरगरिबांना लढायची, जिंकायची. कोणत्या आमदार मंत्र्याचं ऐकायचं नाही. पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, जर का एखादा आमदार कोणाला कुजबुजला बी कार्यकर्त्यामार्फत जाऊ नका मुंबईकडे, फक्त मला नाव सांगा, त्याचा बाजार उठेला म्हणून समजायचं. मंत्री आमदार कुणी पण असू द्या, पण मराठ्यांनी एखाद्या नेत्याचं ऐकून मुंबईला यायचं टाळायचं नाही. स्वतःच्या लेकरा बाळाचं वाटोळं करू नका. मला एक 2-3 दिवसापूर्वी आणखीन एक गोष्ट कळाली. काही जण असं म्हणतात की आमचे 10-5 लाखाचे काम आहेत त्यांच्याकडं म्हणून आम्हाला येता येत नाही, आणि किंवा मग विरोध दाखवल्यासारखं करायचा आहे. अरे तो मराठ्याचा आहे. 10-5 लाखासाठी तो एकट्याचं कल्याण नाही, अख्ख्या गावातल्या मराठीचं वाटोळ करतो तो एकट्यासाठी. हे असले पेरणाऱ्याचे पण नाव सांगा मला. एक जणाचं माहीत झाले, त्याचा बाजार आठवड्यात उठितो मी आज. कारण हे आमचंच काही मराठींचे म्हणतात नाही ते 10-5 लाखाचं काम होतं, मला मिळालेलं आहे, त्यांच्यामुळं मग कल्याण होतंय. आणि मग काय काय करायचं, तो एकट्याचं कल्याण होईल, पण बाकीच पुरा गाव मारतो का? 6 कोटी मराठी का फाशीवर देतो का? आणि मराठ्यांनी समजून घ्या, आपला नेता मग तो नगरसेवक असन, सरपंच असन, जिल्हा परिषदचा मेंबर असन, तो सभापती असन, तो जर तुम्हाला म्हणला मुंबईला नको जायचं, आपलं इकडं सरकारमुळे चांगलं होतंय, आमकं होतं, सरकारमुळे तो चांगलं होतंय म्हणा, आमचं नाही. तो एकट्याचं कल्याण होऊन पण आमच्या सगळ्या लेकराचं वाटोळ करतो का? तो या संघ राहिल्यामुळे आमच्या पोराचं नोकरी लागणार का? तो ह्यामुळं राहिल्यामुळं आमच्या पोराला शिक्षण मिळणार का? फीस मध्ये माफ मिळणार का? घरकुला मिळणार का? राज्याच्या केंद्र सिंचनाच्या कृषीची योजना आम्हाला मिळणार का? पंचायत समिती जिल्हा परिषद योजना मिळणार का? याचं उत्तर नाही मिळणार त्या संघ राहिल्यामुळे. त्याच्यासाठी तुम्हाला आरक्षणाची गरज आहे. सगळ्या सुविधा घेता येतात, नोकऱ्या घेता येतात. हे मराठ्यांनी समजून घ्या. नेत्याचं ऐकून घरी थांबू नका, तुमच्या पोराचं वाटोळ करू नका. आता आणि याला एक जोड आहे दुसरा, तेवढं सांगतो आणि थांबतो. याला एक जोड आहे. काही सत्ताधाऱ्यातल्या लोकांचे मला फोन येतात, तुम्ही बघत बसताना येऊन बी भेटतात काही काही, पण काही काही जरा दबत आहेत. ते फोन करून सांगतात आम्ही तुमचं दिसत नाहीत बा, असे खौटगांडीचं सरकार आहे. बघ त्याचे जे शब्द आहेत ते सांगतो बरं का. मग मी माया बरं तोंडात मागं लागतात माया. ते म्हणले लय ते खौट आहे, लय ते खुनशी जावण्याचं आहे, ते इकडं तुमचं हिंडलं ना ते आमच्यात काडी घालतंय. आम्ही तुमचं दिसणार नाही, पण मुंबईत आम्ही तुमच्या संग दिसणार. असे सुद्धा मराठी आहेत. सरकार म्हणजे काय असतात? तालुक्याचे कार्यकर्ते सांगायलो तुम्हाला माहिती, मी नाव भाऊ लपवून होत नसतो. आपलं धडक आहे त्याचं काय, ते गाव लेवलचे तालुका लेवलचे कार्यकर्ते, त्याचा स्थानिक आमदार तिथून तर नाही घालू शकत. तो घातला म्हणजे मंत्री आला, मग मंत्री आला, मग ते देवेंद्र फडणवीस सांगितलं माझं मंत्री म्हणला की खालचे कार्यकर्ते जे असतात ना, जिल्हा परिषदेचे, पंचायत समिती, सभापतीचे लेवलचे, यामध्ये जायला 10-5 लाखाचे कामं गुंतलेले, पण आम्ही येणार. कोणत्या आमदार राज्य पातळीवरती राज्यातून वरच्या लेवलवरून काड्या घातल्या जातात असं तुमचं म्हणणं. काड्या घालणारा कोणी कोण काडी असे किती गोष्ट बोलण्यासाठी मी असं सांगितलं की जे दुसरी बाजू सांगितली तुम्हाला की मला काय असे फोन येतात की आमच्यात काड्या घालतात, खुनशी बुद्धीचे आहेत सरकारमधली, मराठ्याचे येऊन सांगतात आम्ही सत्तेत असल्यामुळं, पण आम्ही तुमचा आता दिसणार नाही. आता म्हणजे आम्ही असं फिरतो असे, पण मुंबईत दिसणार, इथं नसणार पण तिथं असणार, असं त्यांनी येऊ सांगितले.
त्याच्यामुळे मराठी आतून सगळेच पुन्हा एक झालेत. जरी काही दिसत नसले तरी काही काड्या करतात. काड्या करण्याचा बाजार उठायला मी आहे ना. फक्त मराठ्यांना पुन्हा पुन्हा तेच सांगतो की बाबा हो, जर एखाद्या नेत्याचं ऐकता, एखाद्या सदस्याचं ऐकता, तुमच्या लेकराचं वाटलं होईल ते मोठं होईल एकटं. त्याच्या एकट्यासाठी का पुरं गाव मारायचा का तालुका मारायचा? आमदार असेल तर ते एकटा सुधरत. तालुक्यात बी बघा तुम्ही, एक आमदार जर झाला, एका गावात लय झाले तर 2, 100 गाव झाले तर 100-150 लोक सुधरित येते. सुधरित ते बी काम दिलेले का, त्यांनी जर 20-30 लाखाचे काम दिले तर त्याला आल्याला ना अर्धा गाड्यातच घालतो. जो सभा लावली की लाव गाड्या, तुला नव्हतं काम दिलं. बरेच सरपंचाने वावरही केलेत, बऱ्याच जिल्हा परिषद सदस्यांनी वावरही केलेत. हेच नेते देतात आणि हेच पुन्हा त्याला वाटोळ करतात. त्यामुळे सुधरत कुणी नाही. आरक्षणातून आपले सगळ्याचे लेकर सुधारणार आहेत. आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना सांगतो, सत्ता आली म्हणून लेकरा बाळा नाही सुधारणार. तुमच्या लेकी बाळीचे, तुमच्या पोराचे शापशिव्या खाऊ नका. ते म्हणून बाबा तुमची सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मोर्चात नाही गेलात, आंदोलनात नाही गेलात, मला आरक्षणाची गरज आहे, मला मोठं व्हायचंय, शिक्षक घ्यायचं, डॉक्टर व्हायचंय, मला वकील व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, मला IPS दर्जाचा अधिकार व्हायचंय, IS व्हायचंय, क्लास 1 क्लास 4चा अधिकारी व्हायचंय. आरक्षण असतं तुम्ही झाले असते. तुम्ही मोर्चात गेला नाहीत. म्हणून सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, स्वतःच्या लेकराचं वाटोळ करू नका. तुमच्या स्टेटस प्रमाणे तुम्हाला लेकर शिकावे लागते. त्याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. तुमच्याजवळ करोडोनी पैसा असला तर फक्त तुम्ही शिकू शकाल. पण 1% जर लेकरू हुकलं तर तुमचं पोरग